नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा नोंदणीचा आकडा हा 2 कोटीच्या दिशेने सरकला आहे। म्हणजेच मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातील महिला भगिनींकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। योजनेच्या अर्जदारांची अल्पावधीतच 1 कोटीचा टप्पा पूर्ण केला आहे। म्हणजेच आतापर्यंत 1,81,308 महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपला ऑनलाईन अर्ज हा दाखल केला आहे। तसेच मित्रांनो, याशिवाय 10 ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात पहिला हप्ता नक्की येईल असा दावाही महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केला आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना घेता यावा त्यासाठी या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि सुलभतेने होण्यासाठी या योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल हे करण्यात आले आहेत। तर ते कोणकोणते बदल आहेत चला जाणून घेऊया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी या योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। या बदलांमुळे जास्तीत जास्त महिला या योजनेसाठी पात्र होणार आहेत। तर कोणते बदल आहेत मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। नवविवाहित महिलांच्या बाबतीत जर महिलांचे नाव रेशन कार्डवरती नसेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्न दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजे मित्रांनो, ज्या महिला नवविवाहित आहेत त्यांचे रेशन कार्डवरती नाव हे लगेच चढत नाही, त्यामुळे आता त्यांना उत्पन्नाचा दाखला म्हणून त्यांचे पतीचे रेशन कार्ड हे आता उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्याच्यानंतर दुसरा जो बदल आहे मित्रांनो, तो आहे की सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला पोस्टाचे खाते सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजेच अगोदर या ठिकाणी पोस्टाचे खाते चालेल किंवा नाही असा लोकांमध्ये गैरसमज होता, परंतु आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की आता पोस्टाचे जरी तुमचे खाते असेल तर ते सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी चालणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, आता तिसरा बदल म्हणजे या योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो आता ऑनलाईन अर्ज करते वेळेस तुम्ही वापरू शकता। म्हणजे मित्रांनो, अगोदर या ठिकाणी शासनाकडून असे सांगण्यात आले होते की जी काही महिला लाभार्थी असेल तिचा लाईव्ह फोटो तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे, त्यासाठी स्वतः अर्जदार महिलेला त्या ठिकाणी हजर राहावे लागत होते। परंतु आता या ठिकाणी तुमचा जो काही ऑफलाईन अर्जावरती तुम्ही जो काही पासपोर्ट फोटो लावलेला असतो त्याच्यावरून फोटो काढून सुद्धा तुम्ही ऑनलाईन अर्ज हा भरू शकतात। त्याच्यानंतर चौथा जो महत्त्वाचा बदल या योजनेत करण्यात आला आहे मित्रांनो, तो आहे परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडण्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे। तसेच महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड हे देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजे मित्रांनो, आता जर एखादी परराज्यात जन्मलेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पुरुषांबरोबर लग्न केले तर आता त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडण्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र सुद्धा ग्राह्य धरले जाणार आहे। तसेच 15 वर्षापूर्वीचे त्यांचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे त्यांचे मतदान कार्ड देखील या योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, गाव पातळीवरती ग्रामस्तरीय समिती स्थापन करून त्या समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांची यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवरती वाचन करण्यात येणार आहे। तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र इथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे। सदर यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, महत्त्वाचे बदल या योजनेमध्ये करण्यात आले आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ हा मिळावा। तसेच या योजनेची अंमलबजावणी ही प्रभावीपणे होईल या दृष्टीने या ठिकाणी हे बदल करण्यात आले आहेत।